तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई यांच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय शिव येथील NRC व ZRC अँड CLMC विभागामधील पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं एक जागा आहे. या पदासाठी जी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे, तर तुम्हाला इथं MBBS लागेल. तसेच DCH किंवा MD असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. तसेच तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर या पदासाठी जे वेतन आहे, तर ते तुम्हाला इथं 60,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅकेशन सुपरवायझर कम ट्रेनर. तर यासाठी पण इथे एक जागा आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेतील वैद्यकीय पदवी किंवा BSc होम सायन्स, अन्न आणि पोषण किंवा BSc नर्सिंग, IBCLC सर्टिफिकेशन तुम्हाला इथं लागेल. तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या कामाचा अनुभव असल्यास तुम्हाला इथं प्राधान्य मिळणार आहे. आणि या पदासाठी जे वेतन आहे, तर ते तुम्हाला 40,000 रुपये मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी तर 60 वर्षापर्यंत आहे. तसेच लॅकेशन सुपरवायझर कम ट्रेनर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे. आणि या पदांसाठी जे कामाचे ठिकाण आहे, तर ते सायन रुग्णालय आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत, तर ती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि निवड यादीमधील जे उमेदवार आहेत, तर तिथं मुलाखतीसाठी पात्र असतील. तसेच उच्च शिक्षण आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 29 जून 2025 पर्यंत इथं नियुक्ती मिळणार आहे. तसेच त्यांची कामगिरी जर समाधानकारक असेल, तर त्यांना इथं पुढची नियुक्ती पण देण्यात येणार आहे. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. इथं तुमचा पत्ता भरायचा आहे. त्यानंतर तुमची इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, तसेच गुणपत्रिका, तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र, तसेच शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला, अनुभव प्रमाणपत्र, जातीचा दाखला, तसेच जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, पॅन कार्ड व आधार कार्ड. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत, तर तिथं 15 जानेवारी 2025 पर्यंत इथं पाठवायचे आहेत, सायंकाळी 5 वाजेपर्यंत. आणि अर्ज पाठवण्याचा जो पत्ता आहे, तर तो इथं दिलेला आहे. अधिष्ठाता लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय शिव. तर यांच्या कार्यालयात तुम्हाला जे अर्ज आहेत, तर तिथे सादर करायचे आहेत. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.